अद्भुत योग डांस, योग किसे कहते हैं, 24 तास योग और योग विद फन एंड गेम्स, डॉक्टर विश्वास येवले लिखित पुस्तक प्रकाशन सोहळा धूमधाम से संपन्न हुआ। इस वक्त सभी सम्माननीय मान्यवर उपस्थित थे। वर्षांपासून ते प्रकाशित होतं, त्याचे ते संपादन त्यांनी केलेलं आहे। त्याच्यामध्ये सुवर्ण महोत्सवानिमित्त आठवणीतील शाळा आणि शिक्षक हे सदर सरांच्या माध्यमातून सुरू झालेलं होतं। अमरावती वैद्यकीय व्यवसाय आहे, त्यांचं अखंड जीवन हे योगाला वाहिलेलं आहे आणि माऊलींनी योगायोगाने आमचा परिचय करून दिला वेगळ्या प्रकारे। आणि जशी रेसिपीची असतात तशी शेकडो पुस्तकं मिळतील सरांच्या स्वतःच्या, आणि ते पुस्तकामध्ये प्रकट झालेलं आहे। 5000 वर्षापूर्वी भगवान श्रीकृष्णाने गीता सांगितली आणि त्यानंतर 4500 जवळपास वर्षांनी माऊलींनी आज त्यावेळच्या समाजा जीवनाशी अनुरूप, ज्याला काल सुसंगत असं म्हणू, अशी 24 तासांचा योग या पुस्तकातून एक दिसून येईल की आजच्या काळाला 21व्या शतकाला जो योग अभिप्रेत आहे आणि ज्याकडं फारसं कुणाचं लक्ष गेलेलं नाही, असं योगशास्त्राला एक अमूल्य, अलौकिक, असामान्य अशी देणगी सरांनी दिलेली आहे। पांडुरंगाचं दर्शन अस्थि होऊनच घ्यायचंय असा प्रश्न त्यांनी केला। आणि अस्थि रूपाने का करायचं आपण ते, आणि वाहत जाऊन का करायचं ते दर्शन, पण सदेह का नाही करायचं आणि नदीतून का नाही करायचं, अशा क्रांतिकारक विचाराने जलदिंडीचा साहसी प्रवास मुळे हा सगळा प्रवास आतापर्यंतचा। भावसार सरांना माझं हे पुस्तक 16वा आलं म्हणून मी फक्त त्याचं चित्र पाठवलं। आय जस्ट सेंट हिम द फ्रंट पेज अँड विदिन 5 मिनिट्स ओंकार आणि भावसार साहेब यांनी मला लगेच फोन केला आणि सांगितलं की याचं प्रकाशन सोहळा केव्हा करायचा। अरे दिस इज मां ने मुझे बताइए, जैसे ही अपने बच्चे की पुकार उसे सुनाई देती है, उसके आंचल से अमृत धारा बहने लगती है और उसे तब वस्त्रों का कोई ध्यान नहीं रहता और साक्षात अंबर तब उसका पल्लू बन जाता है। सर म्हणजे काय, ते त्यांचं अंतरंग आम्हाला उलट श्यामच्या आईची मधले दुसरे श्याम आहेत आमच्यासाठी। इतका अध्यात्म, म्हणजे खरे तर ते विज्ञानवादी डॉक्टर आहेत, ते स्त्रीरोग तज्ञ आहेत, पण त्यांचं अध्यात्म, आजचं योगाचा त्यांचा योगाचा अभ्यास, योगाने म्हणत योग म्हणतो मी पतंजली पाहिला। ते जलदिंडीच्या प्रवासानंतर मला खऱ्या अर्थानं त्याचा उलगडा झाला। योग सरांनी सांगितलं युज या शब्दापासून आलेला आहे, म्हणजे 2 गोष्टी जोडणं म्हणजे योग। जसं मी आता सांगितलं है, लेकिन हमें तो पता है सिर्फ सजीव है व कर्म करते। मग तिने सांगितलं, एक कवितेत छानपणे सांगितलं, पर्जन्याचा वर्षाव, वायूचा बहाव, सागराचा गर्जा, the whistling winds, the roar of the sea, the pitter patter of raindrops, इनमें तो गाने का कर्म है। ते पटलं। पर्जन्याचा वर्ष, पहाडाचा पडाव, खडकाचा अटकाव, ध्रुवाचा ठाव। यूनिवर्सिटी कहाँ है? चतुश्रृंगी के पास। संभाजी महाराज ने बाघ की बिन हत्या शिकार कहाँ पे की?
चतुश्रृंगी मंदिर कहीं पहाड़ी कहीं से नहीं गई, वहीं पर पहाड़ आचा पडाव तो हलत नाही, ध्रुवाचा ठाव है, खड़काचा ठाव, ये सब अचल है, लेकिन उनको भी कर्म से मुक्ति नहीं है। And if you are going to excel every moment, that is योग. त्यामुळे प्रत्येक क्षण आपण जरी ठरवलं मी योग करत नाही, तरी आपण योग करतच आहोत. त्यांचा जेव्हा मला फोन आला तेव्हा मला प्रश्न असा पडला की मला का बोलवले, आणि इथं आल्यानंतर तर अजून मोठा प्रश्न पडला की खरंच मला का बोलवले. म्हणजे योग आणि योगा म्हणायचो, आज थोडं योग याचा माझा संबंध फक्त माझ्या बायको पुरता आहे, कारण ती शिकवते आणि थोडक्या शब्दात करून दिला. खर तर भावनारा कार्यक्रम म्हणजे शिंदे सर मला वाटतं आहे. सर सलाम तुम्हाला. खरं तर आम्हाला पुस्तक वाचायचीच गरज नाही ठेवली, असं तुम्ही ते पुस्तकातलं संपूर्ण सांगितलं, त्याबद्दल खरोखर भगाय नमः. ओम सावित्रे